कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा एसटी सेवेला फटका बसलाय. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पुराचं पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. गेल्या 6 दिवसात 35 मार्गांवर पाणी आल्यानं या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करावी लागली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचं सुमारे 17 लाख रुपयांचं उत्पन्न बुडालंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे. तसेच मुसळधार पाऊस चालू आहे. सदर पावसामुळे जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील 35 मार्गांवरती पाणी आलेलं आहे. पुराचं पाणी आल्यामुळं 35 मार्गावरील वाहतूक एस टीची वाहतूक बंद आहे. या वाहतुकीमुळं 5-7 दिवसात 1000 फेऱ्या रद्द झालेल्या आहे. जवळजवळ 47-48 हजार किलोमीटर रद्द झाल्यात आणि 17 लाखाचं उत्पन्न एस टीचं बुडालेलं आहे. सध्या कोल्हापूर गगनबावडा, आरळे, बाजार भोगाव या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. इचलकरंजीतून कुरुंदवाड, कागल, नृसिंहवाडी, कर्नाटक, खिद्रापूर या मार्गावरील बससेवा बंद आहेत. गारगोटीतून कोल्हापूर, मुदाळतिट्टा, निपाणी मार्गावरील फेऱ्याही बंद करण्यात आल्यात. मलकापूर कोल्हापूर एसटी सेवा बंद आहे. चंदगड परिसरातील गावांना जोडणाऱ्या एसटी बसेसही रद्द करण्यात आल्यात. संभाजीनगर आगाराच्या 26, इचलकरंजीच्या 25, गडहिंग्लज आगाराच्या 105, गारगोटीच्या 29, मलकापूरमधील 24, गगनबावडा आगाराच्या 11, चंदगडच्या 55 आणि आजरा आगाराच्या 11 अशा जिल्ह्यातील 286 फेऱ्या रद्द झाल्यात.